वरनं एकाच शाळेतली मुलं जॉईन झाली आहेत का? ऑलराईट, ठीक आहे. बरं, चला. तुम्हाला लक्षात आहे का मागच्या वेळेला आपण कुठला अभ्यास केला होता आणि आपण काय काय बोललो होतो? तुमच्या लक्षात आहे का? सांगा. काय माहिती, खूप दिवस झाले, आम्हाला काही लक्षात नाही. आम्हाला आता शाळेमध्ये परीक्षा आहे आणि वगैरे काय बरंच काही काही चाललंय. त्याचंच टाइम टेबल वगैरे आलं का तुमच्या परीक्षेचं टाइम टेबल? सांगा बरं. मुलांनो, तुमची शाळा म्हणजे तुमची परीक्षा कधी आहे? ओके, तुमची तोंडी परीक्षा कधी सुरू होणार आहे? बहुतेक मार्चच्या शेवटी जनरली सगळ्या शाळांमध्ये परीक्षा वगैरे असतात. असंही आपला सगळा सिलेबस झालाय, आपण आता तो रिव्हिजनच करणार आहोत. मी तेच बघतेय की मागच्या वेळेला आपण एक्झॅक्टली भेटलो तेव्हा आपण काय केलं. तर आपले सगळे लेसन्स तर झालेत ऑलरेडी, बरोबर? तुम्हाला लक्षात आहेत का की आपले कोणते कोणते म्हणजे बायोलॉजीचे एकूण किती किती लेसन्स आहेत आपल्या पुस्तकामध्ये? जरा बघा तुमचं पुस्तक, आपण एकदा रिवाइज करूया ते. आणि आता आपलं रिव्हिजन ऑलरेडी सुरू झालंय ना, बरोबर ना? तर आपण ह्याच्यामध्ये आपल्या रिव्हिजनच्या ह्याच्यामध्ये रिव्हिजन पार्टमध्ये सगळ्या जणांचं पटापट पटापट आपण रिव्ह्यू घेऊया. म्हणजे परीक्षा कुठलीही असेल, कधीही असेल तरी तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा दोघांमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतील. आता मी एक काम करते, आधी पुस्तक आपल्यासमोर शेअर करते, जेणेकरून आपल्याला एक 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 मुद्द्यांचं रिव्हिजन पटापट करता येईल. एकच मिनिट, मी जरा स्क्रीन शेअर करते. बाकी तुमच्याकडे उन्हाळा सुरू झालाय का? इथे तर कडक ऊन पडलं, एकदम असं जबरदस्त ऊन आहे बाहेर. म्हणजे आता तर तो डोंगर पण दिसत नाहीये, एवढी गरमी आहे समोर. म्हणजे ऊन एवढं आहे. आजूबाजूला सगळीकडेच उष्णतेचा प्रकोप दिसतो आपल्याला, हो की नाही? उन्हाळा जरी तो माझा आवडता ऋतू असला तरी पण यावेळेला आपण घरी असलं पाहिजे, तरच तो बरा असतो. चला, पुस्तक शेअर केलंय बघा. आपण आता एक एक मुद्दा डिस्कस करूया आणि मग आपलं रिव्हिजन सुरू करूया. बघा, आपल्याला बायोलॉजीच्या लेसन्स पैकी सेल ऑर्गनेल्स हा धडा आपल्याला माहितीये, बरोबर? आपल्या ऑर्गन सिस्टीमचा लेसन आपण खूप डिटेलमध्ये केला होता, की वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. आणि एक मिनिट, समोरच येऊ दे ना ते इंडेक्स, जस्ट 1 मिनिट. नाही म्हणता म्हणता ही पण 10 पानं असतात सुरुवातीची. तुम्ही पाहिलेत का कधी, वाचलीत का ती वरची पानं कधी वाचलीत तुमच्या पुस्तकातली? पहिलीपासून तुमच्या धड्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या पुस्तकांमध्ये असतात. आणि वाचल्यात का कधी? या सुट्टीत जरा वाचा, मग तुम्हाला समजेल की या पुस्तकांना बनवण्यामागचा काय विचार होता. ते सगळं दिलं असतं त्याच्यामध्ये. चला, आपल्याला सेल ऑर्गनल्स, ह्युमन बॉडी ऑर्गन सिस्टीम, त्याच्यानंतर मॅनमेड मटेरियल्स नाही, हे तर केमिस्ट्रीमध्ये येईल, आणि इकोसिस्टीम, हे 3 धडे, ठीक आहे? आणि केमिस्ट्री मधले ऍसिड बेस, केमिकल बॉन्ड अँड केमिकल चेंजेस अँड मॅनमेड मटेरियल्स, हे 3 धडे, बरोबर? आपण जेव्हा केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये भेटू पुढच्या वेळेला, तेव्हा आपण ह्यांचं रिव्हिजन करू. आज आपण सेल अँड सेल ऑर्गनल्स या लेसन्सचं फास्ट रिकॅप करूया. आपण हा लेसन खूप डिटेलमध्ये डिस्कस केला होता. आता त्याचे सगळे इम्पॉर्टंट मुद्दे आपण पटापट बघूया, रिवाइज करूया हा लेसन, जेणेकरून त्याचे सगळे डिटेल्स आपल्या चांगले पक्के लक्षात राहतील. सो द लेसन स्टार्ट विथ धिस, की सेल आणि सेल ऑर्गनल्स म्हणजे काय. तर वी नो दॅट आपल्या आजूबाजूला जे काही सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, दोज कॅन बी मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दोज कॅन बी प्लांट्स ऑर अॅनिमल्स. तुम्ही प्लांट्स, अॅनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणत्याही लिव्हिंग थिंगला बघितलं तर त्याची बॉडी एका सगळ्यात छोट्या स्मॉलेस्ट युनिटने बनलेली असते, ज्याला आपण सेल म्हणतो. पण सेल त्याच्या पासून सगळा अॅनिमल बनला आहे, किंवा सेल हा स्वतःच एक अॅनिमल आहे. जसं एक सिंगल सेल आहे अमिबा, किंवा एक सिंगल सेल आहे पॅरामिशन. हे सिंगल सेल तर आपण विचार केला समजा, तर ह्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सना, किंवा आपण एखादा मोठा डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम बघितला, फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की आपण एखादी कॅट किंवा एखादा डॉग किंवा एखादा कॅमल, त्यापैकी काही जरी बघितलं तरी पण एक इमॅजिन करण्यासारखी गोष्ट आहे, समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सना बनवणारे सगळ्यात छोटे छोटे जे सेल्स असतात, त्या सेल्सचं स्ट्रक्चर कसं असेल? म्हणजे एकच सिंगल सेल आहे जो सगळं काही करतोय, आणि
मोठा ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यापासून खूप सारे छोटे छोटे सेल्स ज्याच्यामध्ये आहेत, असा एक स्ट्रक्चर आपण बघितला. तर मग आपल्याला काय समजतं की ह्या सगळ्यांमध्ये काहीतरी बेसिक फंडामेंटल आहे जे कॉमन आहे, ज्याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर ऑफ दी सेल. म्हणजे आपल्या लेसन मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचंय, आपल्याला हे बघायचंय की ह्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सना बनवणाऱ्या सेल्समध्ये काय काय असतं. बिकॉज ऑल द लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल. आता तुम्हाला पूर्ण स्क्रीन दिसत असेल बघा व्यवस्थित. तर ह्या सेल्सचं स्ट्रक्चर बघायचं असेल आपल्याला, तर आपल्याला त्याचा बेसिक अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये काय काय लपलं हे बघावं लागेल, जे ऑलरेडी आपण केले तर त्यात आपण रिवाइज करू. दोन मेजर टाईपचे सेल आपण बघतो. एक असतात प्लांट सेल, एक असतात अॅनिमल सेल. मग तुम्ही म्हणाल मायक्रो ऑर्गॅनिझमचे सेल्स ह्याच्यात का नाही वेगळ्या याच्यात टाकले? कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्स नावातच आहे, ऑर्गॅनिझम म्हणजे तो काय आहे, अॅनिमल. प्लांट्स मध्ये पण छोटे छोटे जे असतात एकदम सिंगल सेल, जसे युग्लिन आहे, एक सिंगल सेल आहे पण त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. तिथून प्लांट्सच्या लाईफची सगळी स्टोरी सुरू होते. सो वी हॅव प्लांट्स, वी हॅव अॅनिमल्स, असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आपल्याकडे असतात. त्याच्यामध्ये काही जे काही ऑर्गेनेल्स आहेत, म्हणजे ऑर्गनपेक्षा पण छोटे, ऑर्गनचे छोटे भाग म्हणता येतील, असे जे असतात त्याला आपण ऑर्गेनल्स म्हणतो. आणि हे जे सेल ऑर्गेनल्स असतात हे काही काही कॉमन आहेत दोघांमध्ये. म्हणजे जसं न्यूक्लियस अॅनिमलमध्ये पण आहे, तसं न्यूक्लियस प्लांट्समध्ये पण आहे. पण क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोफिल हे फक्त प्लांट्समध्ये, जे अॅनिमल्समध्ये नाही आहेत. अर्थातच प्लांट आणि अॅनिमल हे वेगवेगळे आहेत, कारण त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफरन्सेस आहेत. जे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्यामध्ये आहेत ते प्लांट्समध्ये नाही आहेत, आणि जे प्लांट्समध्ये आहेत ते आपल्यामध्ये नाही आहेत, बिकॉज आपण वेगळे बनलोय. बरोबर. सो हा बनण्यातला जो डिफरन्स आहे तो स्ट्रक्चर ऑफ सेलमध्ये आपल्याला दिसतो. पण काही काही जसं मी तुम्हाला म्हटलं कॉमन गोष्टी आहेत, जसं आपण टिक करूया आता बघा. ह्याच्यामध्ये आपण बघू ब्लॅक कलरने, न्यूक्लियस कुठे गेला, हा इकडे पण आहे. नंतर हे बघा, हे असे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इकडे पण आहे, इकडे पण आहे. मायटोकॉन्ड्रिया इकडे पण आहे, इकडे पण आहे. व्हॅक्युअल्स नावाचे असे जे बघा, ह्याला हे म्हणता येतील व्हॅक्युअल्स, हे इथे असेल. आणखीन असे खूप सारे रेषारेषांसारखे स्ट्रक्चर, हे हा व्हॅक्युअल आहे यातला मोठा, हा इथे छोटा व्हॅक्युअल आहे. तर सांगायचा मुद्दा असा की असे खूप सारे स्ट्रक्चर्स, अरे हे काय झालं, असे खूप सारे स्ट्रक्चर्स आपल्या ह्याच्यामध्ये असतात, प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये. परत उलट झालं होते, थांबा. सो हे स्ट्रक्चरल डिफरन्सेस आपण ऑलरेडी डिस्कस केलेले होते. आता आपण त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे जातोय की आपल्या सेलमध्ये नक्की, अरे वेट, जरा मी माझा कॅमेरा बंद करते 2 मिनिटं. काय होतं, त्या स्पीडच्या गडबडीमुळे ना काहीतरी गोष्टी याच्यात गडबड होऊन जाते. थांबा. आता सरळ हो काय, एकदाच. ओके, आलं बाजूला. चलो, पुस्तकच गोलगोल फिरत होतं. ठीक आहे. तर आपल्या अॅनिमल आणि प्लांटच्या सेलमधले डिफरन्सेस आपल्याला माहिती. आता कंपोनंट्स ऑफ द सेल, एक सेल कशा कशाचा बनलेला असतो ह्याचे डिस्कशन आपण आता सुरू केलं. सगळ्यात पहिल्यांदा आहे सेल वॉल. तर सेल वॉल म्हणजे काय, जसं आपल्या घराच्या आजूबाजूला कुंपण असते की नाही, तसं सेलच्या आजूबाजूला पण एक जाड कुंपण असतं. पण या कुंपणाची अॅनिमल्सला काहीही गरज नाहीये. ते फक्त कुठे आहेत, प्लांट सेलमध्ये. सो प्लांट सेल्स हॅव सेल वॉल, बट अॅनिमल सेल्स डू नॉट हॅव देम. आपल्याला गरज नाहीये अॅनिमल्सना सेलला प्रोटेक्ट करण्याची, जाड बनवण्याची काही गरज नाहीये, कारण आपण कुठेही फिरू शकतो. व्हेरएज प्लांट्स डू नॉट हॅव दिस चॉईस, म्हणून ते जिकडे आहेत तिकडे त्यांना स्वतःला स्ट्रॉंगली उभं करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यासाठी त्यांच्या सेलला एक मोठी वॉल असते. पण आपल्या दोघांच्या पण, म्हणजे प्लांट्सच्या आणि अॅनिमल्सच्या दोघांच्याही सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असं एक कॉमन असतं. सेल मेम्ब्रेनचा अर्थ काय, तो आपल्या सेलचा आउटर बाउंड्री आहे. ठीक आहे. इलास्टिक, फ्रजाईल, थिन अशी एक बाउंड्री आहे जी आपल्या सेलला आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअरपेक्षा किंवा आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटपेक्षा वेगळी करते. बरोबर. बाहेर थंडी असेल, ऊन असेल, पाणी असेल, झाडं असतील, काटे असतील, काही असेल, आपल्या सेलला काहीतरी बाउंड्री आहे जो बाहेरच्या गोष्टीपासून त्याला वाचवतोय. आता स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं असतं आपल्याला माहितीये. इट इज हॅव्हिंग द सिलेक्टिव्ह परमेबिलिटी, म्हणजे काही गोष्टींना आत घ्यायचं, काही गोष्टींना बाहेर टाकायचं. बाहेर पाणी आहे, आपल्याला गरज आहे पाण्याची. आता आपण असं इमॅजिन करूया
की आपला जो सेल आहे, आपण एक सिंगल सेल घेऊया, अमिबा. तुम्हाला माहिती आहे अमिबा इरेग्युलर शेपचा असतो. हा अमिबा इरेग्युलर शेपचा सिंगल सेल एक छोटासा पार्टिकल सारखा आपण बघूया आता. आता हा जिकडे चाललाय, इथं समजा पाणी आहे पाणी. आणि ह्याला जगण्याकरता सगळ्या लिव्हिंग थिंग्सना पाण्याची गरज असते, तर ह्याला पण पाण्याची गरज आहे. हा इकडे येईल पाण्याच्या जवळ आणि हा जेव्हा या पाण्यामध्ये उतरेल म्हणजे याचा सुडोपोडिया इथे टाकेल, तेव्हा काय होईल? त्याच्या आजूबाजूला आता पाणी आहे आणि त्याला आता आतमध्ये पाणी घ्यायचंय. बाहेर पाणी असून काय उपयोग आहे? ते सेलच्या आतमध्ये जायला पाहिजे. सो पाणी आत जाऊ शकतं, कारण काय? हा जो बाहेरचा ब्लॅक कलरचा आपण आउटलाईन काढला ना त्याच्या बॉडीचा, ही जी काही आउटलाईन आहे किंवा हा जो काही पार्ट आहे त्याच्या बॉडीचा, ते प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच काय? त्याच्या बाउंड्रीला आत बाहेर काय काय आत टाकायचंय, काय बाहेर टाकायचंय हे माहिती आहे. पाणी आत घ्यायचं, अलाउड आहे पाणी आत घेणं. म्हणून आता तो काय करेल? सिलेक्टिव्ह परमिबिलिटी. आता तो पाणी आतमध्ये घेईल आणि तो काय करेल? ते पाणी पिईल. म्हणजे काय करेल? इट विल इनटेक द वॉटर. त्याच्या बॉडीमध्ये आता पाणी आलं. अरे पण तो पाण्यामध्येच आहे ना. असं करत करत जो तो पाण्यामध्ये गेला तर त्याच्या आजूबाजूला पाणीच पाणी आहे. मग काय सगळ्या बाजूने त्याच्या अंगामध्ये पाणी घुसेल, तो बलून सारखा फुगेल आणि फुटेल असं होईल का? नाही. म्हणजेच कधी हे थांबवायचं हे पण कळतं. कोणाला किती घ्यायचं, कधी थांबायचंय, हे सगळं प्लाझ्मा मेम्ब्रेन करू शकतो. कारण की त्याला सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतात. बाहेरच्या बाजूला एखादा दुसरा असा पार्टिकल आहे जो आपल्याला नकोय. उदाहरणार्थ माती आहे. माती मला माझ्या शरीरामध्ये नाही घ्यायची आहे. त्या सेलला माहिती असतं की आपल्याला आतमध्ये माती नाही घ्यायची आहे, पण मातीमधले न्यूट्रिएंट्स घ्यायचे. फॉर एक्झाम्पल झाडाची मुळं. प्लांट्सची जी मुळं असतात, ज्याला आपण रूट्स म्हणतो, ती जमिनीमध्ये खाली कुठे कुठे पसरलेली असतात. जमिनीमध्ये दुसरं काय आहे? मातीच तर. वेगवेगळे मिनरल्स आहेत, पाणी आहे, भरपूर काही काही आहे जमिनीच्या आतमध्ये, खूप काही लपलेलं असतं. पण ही मुळं जिकडे 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 जातात, तिकडे तिकडे सगळीकडे मातीच माती आहे. रादर ते माती छेदून भेदून सगळीकडे फिरतात. पण आता मला पाणी घ्यायचंय, पण माती नाही घ्यायची. मग मुळांना हे माहितीये की सिलेक्टिव्हली मला आत कोणाला घ्यायचंय? फक्त पाण्याला. माती जरी आली तरी पण त्या आत घेत नाही. ह्याला म्हणतात सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. असं का होतं? तर ह्याचं आपल्याला खालच्या बाजूला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर दिलंय. डबल लेअर आहे, फॉस्फोलिपिड. फॉस्फरस लावलेला लिपिड. लिपिड म्हणजे काय? मॉलिक्युल्स. ठीक आहे. प्रोटीन्सचे मोठे मॉलिक्युल्स आपण म्हणू शकतो. फॅट्स, लिपिड्स हे शब्द जे आपण ऐकलेत ते असे मोठे मॉलिक्युल्स आणि त्या डबल लेअरच्या मध्ये 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 कुठे कुठे प्रोटीन अडकवलेले आहेत बघा. असं स्ट्रक्चर असतं आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. मग ह्याच्यामधून कोणाला आत घ्यायचं, कोणाला बाहेर सोडायचं हे आपला प्लाझ्मा मेम्ब्रेन ठरवतो आणि त्याप्रमाणे वस्तूंची देवाणघेवाण होते. आता कोणत्या कोणत्या पद्धतीने सेल्सच्या आत आणि सेल्सच्या बाहेर वस्तू जातात? सो देर आर 2 डिफरंट वेज. सगळ्यात पहिली जी आहे, अशा ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये आपला सेल एनर्जी कंझ्युम करत नाही. अशा ऍक्टिव्हिटीज ज्या आपोआप घडतात आजूबाजूला. उदाहरणार्थ, उंचावर तुम्ही पाणी जमा करून ठेवले ते आपोआप खाली जाणार आहे. सो हे काय आहे? नॅचरल प्रोसेस. उंचावरून खाली जाणं, हाय प्रेशर टू लो प्रेशर, ह्या गोष्टी फिजिक्समध्ये किंवा आपल्या आजूबाजूला ऑटोमॅटिक घडतात. ह्या होण्याकरता आपल्या सेल्सना किंवा आपल्या बॉडीला एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागत नाही. मग 2 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी कुठल्या असतात? एक तर आहे एंडोसायटोसिस, दुसरी आहे एक्झोसायटोसिस. एंडोसायटोसिसचा अर्थ काय? मला माझ्या बॉडीच्या आतमध्ये काहीतरी घ्यायचंय. एक्झोसायटोसिसचा अर्थ काय? मला माझ्या बॉडीच्या बाहेर काहीतरी टाकायचंय. सो आय विल हॅव टू नाव थिंक ऑफ टेकिंग इन अँड थ्रोईंग आउट. तर एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस या 2 गोष्टी मला एकाच वेळेला करायच्या असतात किंवा लागेल तशा करायच्या असतात. पण ह्या 2 इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत ज्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सना कराव्या लागतात. आपल्या बॉडीमधल्या सगळ्या सेल्सना कराव्या लागतात. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे सेल्स आहेत, लॅक्स ऑफ सेल्स. पण ह्या सगळ्या सेल्सना काहीतरी आत घ्यायचंय, काहीतरी बाहेर घ्यायचंय. म्हणाल काहीतरी काय बोलताय? घ्यायचंय की नाही? प्रत्येक सेलला, आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन घ्यायचंय. त्याने ऑक्सिजन घेतलं म्हणजे त्याने कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस केलाय, तो बाहेर टाकायचाय. त्याला भूक लागणार, त्याला फूड घ्यायचंय. त्या ब्लड मधनं येणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्यात, हॉर्मोन बिर्मोन जे जे काही ज्याला पाहिजे ते सगळं तो घेणार आहे. एखाद्या सेलला बरं नसेल, डोकं दुखतंय म्हणतो आपण, पोट दुखते, जे काही जिकडे जिकडे जे काही होते, आपण जे औषध घेतो ते ऍब्झॉर्ब करून घ्यायचं आणि बरं व्हायचंय.
याचा अर्थ भरपूर गोष्टी आत घ्यायच्या आणि ज्या नको आहेत त्या सगळ्या गोष्टी एक तर बाहेर टाकायच्या. अशा 2 प्रोसेसेस सगळ्या सेल्समध्ये होतात, सेल्युलर लेव्हलला होतात. आता ॲक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी ह्या कोणत्या ॲक्टिव्हिटी असतात? ह्या 2 प्रकारची ॲक्टिव्हिटी होतात आणि दुसऱ्या आहेत प्रोसेसेस दोज डोंट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. ह्याच्यामध्ये आपल्या बॉडीला कुठली पण एनर्जी वाया घालवायची गरज नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, काही गोष्टी आपोआप घडतात, काही गोष्टींना शक्ती लावावी लागते. चला आपण सोपं उदाहरण घेऊया. रस्त्यावर एक दगड पडलाय, तो दगड मला हलवायचा आहे. तो स्वतःहून तर हलणार नाही. म्हणजे मला त्याला ढकलावं लागेल. ही गोष्ट आपोआप घडणारी नाहीये. ह्याच्याकरता मला एनर्जी कन्झ्युम करावी लागली. म्हणजेच काय? ह्या गोष्टीकरता मला एनर्जी कन्झ्युम करावी लागली. ह्या 2 प्रोसेसेस आपण बघितल्या. एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस. पण दुसऱ्या प्रकारची गोष्ट जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, उंचावर पाणी आहे, बरोबर? तिकडनं खाली पडतंय. जसं की तुम्ही धरणा-बिरणांच्या ठिकाणी बघितलं असेल, की बांधावरती पाणी खूप आरामात स्थिर पाणी असतं, पण तिकडनं खाली येतं ते झपकन खाली यायला लागतं. हे आपोआप घडतं ना? उंचावरून खाली येणं हे नैसर्गिक आहे. अशा काही प्रोसेसेस आपल्या सेल्समध्ये होतात, त्याला एनर्जी लागत नाही. उदाहरणार्थ अशा 2 प्रोसेसेस आपल्याला दिलेल्या आहेत. एक आहे डिफ्युजन, दुसरी आहे ऑस्मोसिस. डिफ्यूज करणं या शब्दाचा अर्थ आहे इझिली इकडून तिकडे नेणं. एंट्री ऑर एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाइक ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. आता मी तुम्हाला उदाहरण देताना जे सांगितलं होतं, की हे घ्यायचंय, ते द्यायचंय, ते घ्यायचंय, हे घ्यायचंय. हा एक्सचेंज आहे. पण जेव्हा छोटे मॉलिक्युल्स असतात, जसं आता ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड हे छोटे मॉलिक्युल आहेत. त्याची एंट्री आणि एक्झिट करण्याकरता आपल्या सेलला एनर्जी द्यावी लागत नाही. हे आपोआप होतं. नाहीतर आपले सेल ह्याच्यातच एनर्जी वाया घालून मरून गेले असते. सतत आपल्याला ऑक्सिजन पाहिजे, कार्बन डायऑक्साइड बनलं तो टाकायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी आपल्याला एक्सचेंज करायच्या आहेत. सो ह्याच्यासाठी काय पाहिजे? सेल्युलर एनर्जी नाही वापरली पाहिजे, हे आपोआप होतं. कारण हे मॉलिक्युल्स छोटे आहेत. पण मोठे मॉलिक्युल्स बाहेर टाकण्याकरता, आत घेण्याकरता किंवा बघा एनर्जी किंवा फूड खाण्याकरता बाहेरच्या एन्व्हायर्नमेंटमधनं त्याला एनर्जी द्यावी, वाया घालवावी लागते. उदाहरणार्थ वरच्या अमिबाचं. आपण आता पुन्हा अमिबा घेऊया. एंडोसायटोसिसचं एक्झाम्पल घेण्यासाठी एक अमिबा घेतला आणि आता त्याला भूक लागली आहे समजा, तर इथे एक काहीतरी फूड पार्टिकल काय ठेवूया आपण? छोटासा एक फूड पार्टिकल ठेवूया. हा काय करणार? ह्याचा सुळं पुढे ह्याच्या आजूबाजूला घेणार आणि हे फूड त्याच्या आतमध्ये टाकून देणार. बरोबर? या प्रोसेस करता त्याला एनर्जी खर्च करावी लागेल. पण त्याला ब्रीदिंग करण्याकरता ऑक्सिजन घेणं, कार्बन डायऑक्साइड देणं हे आपोआप होईल. इथपर्यंत लक्षात ठेवूया. दुसरं ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे पाण्याचा एक्सचेंज. हा पण आपोआप होतो. हाय प्रेशर टू लो प्रेशर. वॉटर हॅज द टेंडन्सी टू ट्रॅव्हल फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. ॲज इट इज सेम इन केस ऑफ गॅसेस. गॅसेस पण हाय प्रेशर टू लो प्रेशर मूव्ह करतात. तसंच लिक्विड्स पण हाय प्रेशर टू लो प्रेशर. जसं की आपण उदाहरण बघितलं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं, की तुम्ही कांदा भजी करताना किंवा कोणत्या पण भाजी करताना जेव्हा आपण त्या भाजीमध्ये मीठ टाकतो, तेव्हा ते जे भाजी असतं ना, ते आपोआप आपलं पाणी सोडायला लागतं. त्याच्यामध्ये भाजीमध्ये पाणी असतं, फळांमध्ये पण पाणी असतं. सोपं उदाहरण दुसरं पेरू किंवा संत्री. ही सगळी फळं तुम्हाला माहिती आहेत. ह्या सगळ्या फळांमध्ये आतमध्ये पाणी असतं, ज्यूस असतो. जेव्हा त्या पेरूला तुम्ही मीठ लावता, तेव्हा तो आपोआप हळू पाणी सोडायला लागतो. बरोबर? कारण काय आहे? मिठामुळे पाणी बाहेर टाकलं जातं. त्याला म्हणतात एक्झो. ऑस्मोसिस म्हणजे पाण्याचा गिव्ह अँड टेक. एक्झो आणि एंडो. पाणी पण बाहेर जातं आणि आत येतं. बरोबर? तर अशा पद्धतीने पाण्याचा एक्सचेंज होतो. मग 3 प्रकारचे सोल्युशन्स बनतात. आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक. फास्ट रिवाइज करूया. आयसोटोनिक म्हणजे जेवढं पाणी माझ्या सेलमध्ये तेवढंच आजूबाजूला आहे. समान चाललंय. दुसरं आहे हायपोटोनिक. माझ्या सेलमध्ये आता पाणी कमी झालंय आणि बाहेर पाणी जास्त आहे. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला जे सांगितलं, कांदा भजी करताना कांद्याला आम्ही मीठ लावून ठेवलं. आता माझ्या सेलमधलं पाणी हळूहळू बाहेर पडणार आहे. असं होतं. ठीक आहे? तिसरं आहे सॉरी, द सेल हॅज लेस वॉटर दॅन द आउटसाइड. बरोबर आहे. सो द वॉटर एंटर्स द सेल. असं जेव्हा होईल, तेव्हा काय होईल? आता ह्या पाणी कमी असलेल्या माझ्या कांद्यांना जर मी पाण्यामध्ये टाकलं तर काय होईल? त्याच्यामध्ये पाणी जोरात येईल. म्हणजे काय होईल? ते फुगून जाईल. जसं की आपण आता उदाहरणार्थ वाळलेल्या मनुका असतात, त्यांना पाण्यामध्ये टाकलं तर काय होईल? त्यांच्यामध्ये पाणी नाहीये ना, त्या श्रिंक झाल्यात ऑलरेडी. मग जेव्हा त्यांना पाण्यात टाकू तर त्या खूप जोरात पाणी खेचून घेतील आणि त्या फुगतील. असे टुम फुगलेले. तुम्ही त्या प्रसादाचा शिरा वगैरे असतो बघा, त्याच्यामध्ये मनुका असतात.
त्या मनुका कशा असतात फुगलेल्या? असं का होतं? कारण की त्यांच्या सेलमध्ये पाणी कमी होतं आणि त्यांनी बाहेरचं पाणी खेचून घेतलं, म्हणजे जास्तीचं पाणी पिऊन टाकलं, म्हणून त्या गुब्बू गुब्बू झाल्या. मग आहे हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन मध्ये काय होतं? द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाइड मीडियम. सेलमध्येच खूप जास्त पाणी आणि बाहेर पाणी कमी आहे, मग तो काय करणार? हाय प्रेशर टू लो प्रेशर, आतलं पाणी बाहेर टाकून देणार. If fruit pieces are kept in thick saturated sugar solution, the water from the fruit pieces enter the sugar solution. So the fruit pieces shrink after a while. बरोबर? फळांना तुम्ही एखाद्या शुगरच्या सोल्युशन मध्ये टाकलं तर काय होईल? थोड्या वेळानंतर ते शुगरचं सोल्युशन फ्रूटच्या पाण्याने बदलेल आणि फ्रूट स्वतः वाळून जातील. बरोबर? If the plant cell or animal cell is kept in hypertonic solution, water comes out of the cell by the process of exosmosis. बघा, ऑस्मोसिसचा दुसरा प्रकार एक्झोऑस्मोसिस, म्हणजे पाणी बाहेर टाकणं, आणि वरती जे होतं ते होतं एंडोस्मोसिस, म्हणजे पाणी आत येणं. एंडोस्मोसिस झालं म्हणजे काय झालं? पाणी आत आलं म्हणजे ते फुगले. एक्झोस्मोसिस मध्ये काय झालं? पाणी बाहेर टाकलं म्हणजे ते वाळले. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन ऑफ सायटोप्लाझम, ऑब्व्हियसली ना, आतलं पाणी आपण बाहेर टाकलं तर आपण वाळून जाणार, बारीक होणार. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात? प्लाझ्मोलिसिस. कारण आपल्या सेलमध्ये जे काही सायटोप्लाझम असतं, प्लाझम या शब्दावरून झालंय प्लाझ्मोलिसिस. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आता जे काय बोललो ते होतं सेल वॉल बद्दल. सेल वॉल मधनच एक्सचेंज होणार होता, म्हणून हे सगळं त्याच्यात आलं. दुसरं आहे सायटोप्लाझम. जसं आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे ब्लड आहे, तसं आपल्या सेलमध्ये पण सगळीकडे सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझमचं काम काय आहे? आपल्या सेलमध्ये असलेल्या सगळ्या छोट्या छोट्या ऑर्गॅनिल्सला जोडणं. ठीक आहे. एक असा कनेक्टिव्ह मीडियम बनवणं ज्याच्यामध्ये सगळे एकमेकांना जोडले जातील. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स पण असतात, त्याच्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सायटोप्लाझम मध्ये तरंगत असतात. जसं की हे केमिकल रिएक्शनचं एक मीडियम आहे, ह्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होतात. ह्याच्यामध्ये सायटोसोल, इट इज द पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर देन ऑर्गेनल इज कॉल्ड एज सायटोसोल. त्याच्यामध्ये काय असतं? ह्या सायटोसोल मध्ये सगळ्या महत्वाच्या गोष्टी स्टोर्ड असतात. आपल्या सायटोप्लाझमच्या एका पार्टमध्ये, सायटोसोलमध्ये, सगळ्या महत्वाच्या केमिकल्स फॅक्टरीची स्टोरेज असते. त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड आहेत, त्याच्यामध्ये ग्लुकोज आहेत, त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, सगळ्या गोष्टी तिथे स्टोअर केलेल्या आहेत. जसं आपल्या घरामध्ये किचन आहे, आपल्या किचनमध्ये सगळं सामान एका ठिकाणी स्टोअर केलेलं असतं की नाही, तसंच आपल्या सायटोप्लाझम मध्ये सायटोसोल आहे. आता in animal cells, cytoplasm is more granular and dense, while in plant cells, it is thin and mostly pushed to the periphery due to larger central vacuole. आपल्या प्लांट सेल्स मध्ये व्हॅक्युअल खूप मोठे मोठे असतात. कारण काय? त्यांना जो कचरा बनलाय, जे नको आहे ते टाकण्याकरता तिथे ज्या डस्टबिन बॅग्स ज्याला आपण म्हणतो ना, व्हॅक्युअल्स, एम्प्टी व्हॅक्युअल्स, ह्याच्यामध्ये गोष्टी जमा करण्याकरता खूप मोठी स्पेस असते. पण त्या खूप मोठ्या असल्यामुळे हे जे काही सायटोसोल आहेत ते जरा हे जे काही सायटोप्लाझम आहे सेलमधलं ते जरा विरळ असतं आणि असं बाहेरच्या बाजूला ढकललेलं असतं. पण ॲनिमल सेल्समध्ये व्हॅक्युअल्स छोटे छोटे आहेत आणि आपलं जे सायटोप्लाझम आहे ते जास्त डेन्स आहे. ठीक आहे. आता सेल ऑर्गॅनल्स कसे बघायचे? कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला न्यूक्लियस दिसतं, पण बाकी सगळं बघायचं असेल तर आपल्याला लागते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. जर आपण प्लांट सेल बघितलं तर आपल्याला क्लोरोप्लास्ट पण दिसतं. न्यूक्लियस तर सगळ्या सेलचं दिसतं, पण स्पेसिफिकली प्लांट सेल बघितलं त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट पण दिसतं. पण बाकी सगळे ऑर्गॅनल्स बघण्याकरता आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच लागते. आता पुढचं न्यूक्लियस. आपल्याला माहितीये जसं आपल्या बॉडीमध्ये ब्रेन आहे तसं आपल्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे. Nucleus is very, very important. It is the controlling center of entire cell. It has all the important genetic coding safely placed inside it in the form of DNA. DNA मध्ये जीन्स असतात, क्रोमॅटिन फायबर्स असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्येच डीएनए असतो. क्रोमॅटिन फायबरचाच डीएनए बनलेला असतो. सो आपल्या बॉडीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी, मी कशी दिसेन, माझं नाक कसं असेल, माझे डोळे कसे असतील, माझे केस कसे असतील, त्यांचा रंग कसा असेल, माझा रंग कसा असेल, माझ्या दातांची ठेवण कशी असेल, सगळ्या गोष्टींचं कोड लँग्वेज मध्ये फॉर्म्युला माझा हा माझ्या डीएनए मध्ये, तुमचा तुमच्या डीएनए मध्ये. डीएनए कुठे? न्यूक्लियस मध्ये. थोडक्यात आपली चावी, आपण जसे आहोत त्याची चावी न्यूक्लियस मध्ये असते. म्हणून न्यूक्लियस हा आपला कंट्रोलिंग सेंटर आहे. ठीक आहे. सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तो कंट्रोल करतो, ऑब्झर्व करतो, मॉनिटर करतो आणि
ठरवतो करायचं का नाही करायचं. ठीक आहे. दुसरं आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता मध्यभागी आपला बॉस बसलाय आणि सेल वॉल आहे बाहेर. तर इकडून तिकडे तिकडून इकडे काही गोष्टींची एक्सचेंज किंवा देवाणघेवाण करायची असेल तर आपल्या सेलमध्ये काहीतरी सिस्टीम पाहिजे आणि त्या सिस्टीमचं नाव आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पाईप्स असतात एकमेकांना जोडलेले असे. न्यूक्लियस पासून जे येतात ते बाहेर आणि बाहेरून जे येतात ते न्यूक्लियस पर्यंत, अशी त्याची रचना असते. ह्याच्यामधून गोष्टी आत जातात, त्याच्यामधनं बाहेर येतात, असं येते. आणि ते एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात आणि त्यांच्यामध्ये काही फ्लुइड पण असतं. ठीक आहे. ज्याच्यामुळे तिकडून इकडे इकडनं तिकडे वाहून देणं सोपं होतं वस्तूला. अशा पद्धतीने एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आता फंक्शन काय? इट इज द फ्रेमवर्क दॅट सपोर्ट्स द सेल. म्हणजे आपल्या सेलला सपोर्ट करायचं त्याला, बरोबर. आपल्या सेलला एक फ्रेमवर्क द्यायचा असेल तर त्याचं काम होतं. कंडक्शन ऑफ प्रोटीन्स, प्रोटीन तिकडून इकडे इकडून तिकडे घेऊन जायचं काम ते करतं. टॉक्सिन्स दॅट हॅव एंटर्ड द बॉडी थ्रू फूड, एअर अँड वॉटर आर मेड वॉटर सोल्युबल बाय ER अँड देन फ्लश्ड आउट ऑफ द बॉडी. हे खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे बरं काय, जनरली डिस्कस केले जात नाही. आपल्या शरीरामध्ये आपण समजा भरपूर काही गोष्टी खातो पितो आणि कुठून तरी चुकून आपल्या सेलमध्ये जर ते टॉक्झिन्स आले, टॉक्झिन्स म्हणजे काही विषारी पदार्थ जे नको आहेत आपल्या शरीराला, तर कुठूनही आले, पाण्यामधनं, अन्नामधनं, हवेमधनं, आपल्या सेलमध्ये समजा ते गेले, तर ह्याच्यामधनं फिरता फिरता फिरता, ठीक आहे, ह्याच्यामध्ये ते वॉटर सोल्युबल होतात, त्याच्यामध्ये पाणी, इतर लिक्विड्स भरपूर काही काही, त्याच्या केमिकल रिएक्शनमुळे हे टॉक्झिन्स असल्यामुळे पाण्यामध्ये विरघळतात आणि आपल्या बॉडीच्या बाहेर फेकले जातात. भारी आहे ना? किती इम्पॉर्टंट काम आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. मग पुढे येते गॉल्गी कॉम्प्लेक्स. गॉल्गी कॉम्प्लेक्स इट्स अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. नावातच आहे त्याच्या गॉल्गी कॉम्प्लेक्स, नावच कॉम्प्लेक्स आहे. ऐकताय ना? ओके, हा, चला. तर गॉल्गी कॉम्प्लेक्स मध्ये काय आहे बघा, ह्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या लांब लांब एकमेकांना चिटकून चिटकून असलेल्या ट्यूब आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर ती एक रचना आहे, पाईपलाईनची रचना. काय होतं याच्यामध्ये आणि का बरं हे असं आहे? आपल्या शरीरामध्ये जसं लिव्हर ही आपली केमिकल फॅक्टरी आहे की नाही, तसं आपल्या सेलमध्ये केमिकल फॅक्टरीचं काम करते गोल्गी कॉम्प्लेक्स. जसं याच्या 5 ते 8 अशा हॉलो आणि फ्लॅट सॅक्स असतात. हॉलो म्हणजे पोकळ आणि फ्लॅट म्हणजे चपट्या. बघा ना, वरून अशा चपट्या आहेत त्या. आता ह्याला आपण असं आडवं कापलंय म्हणून, नाही तर ह्या पूर्ण गोल असतात बरं का. सो दिस सॅक्स आर कॉल्ड एज क्रिस्टी सिस्टरने. ठीक आहे. अँड आर फिल्ड विथ डिफरंट एन्झाइम्स. ह्या सिस्टरने, सिस्ट वरून सिस्टरने प्लुरल, खूप साऱ्या ह्या अशा एकमेकांना जोडलेल्या अशा पट्ट्या असतात. आर फिल्ड विथ डिफरंट एन्झाइम्स, वेगवेगळे एन्झाइम्स आहेत त्याच्यामध्ये. आणि एन्झाइम म्हणजे काय असतात? केमिकल्स असतात. द प्रोटीन्स कमिंग फ्रॉम ER आर एनक्लोज्ड इन वेसिकल्स. म्हणजे वरती एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण जो बघितला की नाही, त्याच्यामधनं जे काही प्रोटीन्स येतात तयार झालेले, ते ह्या वेसिकल्स मध्ये एनक्लोज्ड होतात, म्हणजे अडकतात. विच कम टुवर्ड्स गॉल्गी कॉम्प्लेक्स वाया सायटोप्लाझम. तरंगत तरंगत तिकडे येतात ते आणि मग दे फ्यूज विथ द फॉर्मेशन ऑफ फेस ऑफ द गॉल्गी मेम्ब्रेन्स अँड एम्प्टी देअर कंटेंट्स इन द सिस्टम. म्हणजे ते त्यांचं जे काही मटेरियल आहे ना, ते याच्यामध्ये टाकतात. कोण? प्रोटीन्स. ऍज दे पास थ्रू द सिस्टम, हे इकडनं असे एंटर जेव्हा करतात, तर ऍज दे पास थ्रू द सिस्टम, असे पास करत 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 जेव्हा ते इकडे येतात, देन दे आर केमिकली मॉडिफाईड विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स. याच्यामध्ये एन्झाइम्स आहेत, आपण आधीच बोललो होतो. मग ह्याच्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट टाकली तर त्याच्यावर त्याची काहीतरी केमिकल रिएक्शन होते, ते बदलतात आणि मॉडिफाय होतात आणि मग दे आर अगेन पॅक्ड इन दी वेसिकल्स. म्हणजे वेसिकल्स मध्ये ते येतात आणि तिथे पॅक होतात. म्हणजे काय होतात? चेंज झाले, आता बाहेर पडारे, असं. ठीक आहे. दे आर अगेन पॅक्ड इन दी वेसिकल्स. दिस वेसिकल्स एक्झिट फ्रॉम दी मॅच्युरेशन फेस. म्हणजे काय होतं? आता इकडनं बाहेर पडले म्हणजे काय झालंय त्याचं? आता ते कम्प्लीट झाले आणि परत दुसरे इकडनं यायला तयार झाले. द सिस्टरने वर्क लाईक अ पॅकेजिंग और पॅकिंग डिपार्टमेंट दॅट पॅक्स अँड डिस्ट्रीब्युट्स द सबस्टन्सेस. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये बघितलं असेल, इकडनं वस्तू टाकतात, त्या मशिनरीमध्ये काम होतं, ते फायनल प्रोडक्ट बनतं, बाहेर येतं, बॉक्समध्ये टाकतात आणि
चला आता जा बाहेर. असं जे पॅकिंगचं काम असतं ते इथे होतं. आणि ह्याच्यामध्ये नुसतं पॅकिंग होत नाही, ह्याच्यामध्ये ते बदलतं सुद्धा. बरोबर ना? त्याच्यावर काहीतरी केमिकल रिएक्शन होते, कारण त्याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत आणि एन्झाईम्स हे स्वतःच केमिकल्स आहेत. बरोबर? पुढचा भाग. गोल्गी कॉम्प्लेक्स नंतर आपण बघणार आहे त्याचे फंक्शन्स ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्सेस. दे आर सेक्रेटरी ऑर्गन्स ऑफ दी सेल. सिक्रीट करणारे सिक्रेटरी ऑर्गन्स, काहीतरी आपल्या शरीरामधनं बाहेर टाकण्याचं काम त्यांचं असतं. इट मॉडिफाईज, सॉर्ट्स अँड पॅक्स मटेरियल्स सिंथेसाइज्ड इन द सेल. आपल्या सेलमध्ये जे काही बनलेलं आहे ते बनवायचं, त्याला बदलायचं आणि वेगळं वेगळं करायचं, त्याचं पॅकिंग करायचं, हे सगळं पद्धतशीर काम इकडे केलं जातं. सो एन्झाईम्स, म्युकस, प्रोटीन्स, पिगमेंट्स एक्सेट्रा अशा अनेक गोष्टी इकडे बनतात. अँड डिस्पॅचेस देम टू व्हेरियस टार्गेट्स लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायझोझोम्स एक्सेट्रा. आपल्या शरीरामध्ये जे जे काही बनलंय ना केमिकली, हे इथूनच बनलंय. आणि मग त्याला काय नावाने कुठे काय काम करायचंय हे पण इथेच कळतं. बरोबर की नाही? इट प्रोड्युसेस व्हॅक्युअल्स अँड सेक्रेटरी वेसिकल्स. व्हॅक्युअल्स म्हणजेच काय? रिकाम्या पोकळ पिशव्या. आणि सिक्रेटरी वेसिकल्स, ज्याच्यामधनं केमिकल बाहेर सिक्रेट करायचे, हे बनवण्याचं काम पण हे गोल्गी कॉम्प्लेक्स करतात. इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायझोझोम्स. सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायझोझोम्स हे बनवण्याकरता आपल्याला गोल्गी कॉम्प्लेक्स मदत करते, कारण ते केमिकल्सच बनवतात. आता ह्याचा शोध कोणी लावला? कॅमेलिओ गोल्गी. त्याच्याच गोल्गी या आडनावामुळे त्याला गोल्गी कॉम्प्लेक्स नाव दिले. डिस्क्राईब द गोल्गी कॉम्प्लेक्स फॉर द फर्स्ट टाइम. कधीची गोष्ट ही 1906 मध्ये त्यांना त्याचा नोबेल प्राइज मिळालं. त्याच्या आसपास 19व्या शतकाच्या सुरुवातीला हा रिसर्च झाला की असं पण एक सेल ऑर्गनल आहे. ठीक आहे. आता लेट अस गो टू द नेक्स्ट ऑर्गनल. मग एकदम मस्त आणि एकदम इंटरेस्टिंग पार्ट आहे लायझोझोम्स. लायझोझोम कसं दिसतोय? कलिंगडासारखा. पण ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इन द सेल, ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. बरोबर ना? आपला सेल पण भरपूर काही खातो, पितो, मारामाऱ्या करतो. जसे आपण तसा आपला सेल. भूक लागली की आपण अन्न खातो, अनावश्यक गोष्टी आपल्या शरीरातून बाहेर पडतात. आपण इकडे फिरतो, तिकडे फिरतो, भरपूर काही काही आपल्या शरीरामध्ये नको असलेलं तयार झालेलं असतं. ओके नाही? ह्या वेस्ट पार्टिकल्सना आपण घामा वाटे किंवा आपल्या एक्सक्रिटरी सिस्टीम वाटे बाहेर टाकून देतो. म्हणजेच काहीतरी बनत असतं सारखं आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट असतं. असं प्रत्येक सेलमध्ये पण बनतं. मग हे सगळं जे वेस्ट आहे हे डायजेस्ट करण्याचं काम, थोडक्यात त्याला गायब करण्याचं काम, त्याच्यावरती काम करायचं आणि त्याला गायब करून टाकायचं, असं काम आपलं लायझोझोम करतात. त्या सिम्पल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक्स फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईमने भरलेले आहेत. पण कशाला डायजेस्ट करणार आहेत? कचऱ्याला. मग याचं महत्वाचं फंक्शन काय? इम्युन सिस्टीम. आपल्या शरीराची स्वतःची एक बचावात्मक कार्यपद्धती असते, त्याला आपण रोग प्रतिकारक क्षमता असं म्हणतो. म्हणजेच काय? इम्युन सिस्टीम. तर इट डिस्ट्रॉयज व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. आपल्या बॉडीच्या इम्युन सिस्टीम मध्ये हा लायझोझोम आहे. तो काय करतो? सगळ्या व्हायरसेसना मारतो, बॅक्टेरियांना मारतो, जे आपल्या बॉडीवरती अटॅक करणारे असतात, कारण की त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत, ते पण डायजेस्ट करणारे. समजा एखादा एक भयंकर बॅक्टेरिया इकडे आला आणि तो याच्या आत गेला, तर ह्याच्यामध्ये तर असेच केमिकल आहेत ना, जे सगळ्यांना ऑर्गॅनिक मॅटरला डायजेस्ट करणारं मटेरियल त्याच्यामध्ये आहे. आणि हे बॅक्टेरिया बिक्टेरिया हे ऑर्गॅनिकच आहेत, कारण ते लिव्हिंग थिंग्स आहेत. बरोबर ना? सो याच्यामध्ये आला की तो मेला, डायजेस्टच होऊन जाईल डायरेक्ट तिकडे. देन देर इज डेमोलिशन स्क्वॅड्स. इट इज इट इज डिस्ट्रॉयज नाही येणार आहे. इट डिस्ट्रॉयज वॉर्न आउट सेल्युलर ऑर्गॅनिल्स अँड ऑर्गॅनिक डेबरीज. ऑटोलिसिस. आपल्या आपल्या सेलमध्ये पण एखादा जर सेलचा ऑर्गॅनल खराब झाला, फॉर एक्झाम्पल एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा एखादा पार्ट तुटला, खराब झाला, तर तो याच्यामध्ये टाकतात. कोण? सेल स्वतःच. ह्याच्यामध्ये गेलं की ते काय होईल? स्वतःलाच ते डिस्ट्रॉय करून टाकेल आणि ऑर्गॅनिक डेब्रीज पण त्याच्या बनवेल. डेब्रीज म्हणजे कचरा, त्याला पण तो डिस्ट्रॉय करून टाकेल. देन सुसाईड बॅग्स. हे खूप डेंजरस आहे. When the cell becomes old or is damaged, lysosomes burst and enzymes digest their own cell. म्हणजेच काय? हा फुटतो, ह्याच्यातले केमिकल्स बाहेर येतात आणि त्या सेलला ते खाऊन टाकतात स्वतःच. सेलच डिस्ट्रॉय होतो. हे कधी होतं? जेव्हा आपला सेल डॅमेज झालाय किंवा आजारी आहे, खराब झालाय, म्हातारा झालाय, त्यावेळेला हे स्वतःला खाऊन टाकतं. सुसाईड बॉम्ब येतो. देन देर इज
ड्युरिंग स्टार्वेशन लायझोझोम्स डायजेस्ट द स्टोअर्ड प्रोटीन्स अँड फॅट्स. आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी स्टोअर करतो आपण एक्स्ट्राच्या, पण जेव्हा भूक लागते, जेव्हा आपण उपाशी असतो बरेच दिवस, त्यावेळेला हे आपल्याला मदत करतं आणि एनर्जी देतं. देन वी हॅव मायटोकॉन्ड्रिया. जसं आपल्या घरामध्ये ना इलेक्ट्रिसिटीचा मेन स्विच असतो की नाही, जो ऑन केला की सगळे लाईट, पंखे बिंखे सगळं लागतं, तसं आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात. फरक फक्त एवढाच आहे की इथे आपल्याला फक्त बटन ऑन करायचंय, बाकी प्रोसेस ऑटोमॅटिक घडते. मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी स्वतः बनवली जाते. आपल्या सगळ्या लिव्हिंग थिंग्समध्ये एटीपी म्हणजे एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट नावाची एनर्जी असते. जसं समजा आपण मार्केटमध्ये गेलो, आपण 10 रुपये दिले, तर रुपये हे चलन आहे ना. 10 रुपये दिले, 20 पैसे दिले, असं वगैरे जे आपण म्हणतो ना, पैसे रुपये हे चलन आहे आपण जे बोलतो. आता समजा $20 दिले मी एखाद्या दुकानदाराला, तर तो डॉलरमध्ये घेईल, तर तो मला म्हणाल हे काय आहे, तुम्ही इंडियन करन्सी आणा, बरोबर. भारतीय चलन जे काही आहे ते भारतामध्ये तेच चालतं. डॉलरला मग कन्वर्ट करून मला भारतीय रुपयामध्ये त्याला बदलावं लागेल आणि मग मला ते द्यावं लागेल, बरोबर. म्हणजेच जिकडे तिकडे त्या युनिट्समध्ये आपण खर्च करतो किंवा वस्तू विकत घेतो, बरोबर. तसंच जे सेल्स असतात, त्या सेल्समध्ये जी एनर्जी वापरण्याचं युनिट आहे ते आहे एटीपी. हे त्याचं चलन आहे. ही एनर्जी सांगण्यासाठी लागणारं ते युनिट म्हणता येईल आपल्याला. जसं आपण रुपयांमध्ये पैसे सांगतो, तसं एनर्जी जी सेल वापरतात त्याचं नाव आहे एटीपी. किती एटीपी जनरेट झाली ह्याच्यावरून कळतं की काय प्रमाणामध्ये हे बनवतं. ठीक आहे. तर हे बनवण्याचं काम म्हणजे एटीपी बनवण्याचं काम याच्यामध्ये होतं. बघा ना याचं स्ट्रक्चर कसं आहे. आतमध्ये झिग झॅग झिग झॅग झिग झॅग लाईन्स आहेत आणि मध्ये निळ्या निळ्या रंगाचं काहीतरी सोल्युशन आहे, बरोबर. त्याला म्हणतात मॅट्रिक्स आणि याला कॉन्व्होल्युशन्स म्हणतात, म्हणजे असे वाकडे तिकडे असतात ते. आणि त्या अशा गोल 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 ह्यांना बाहेरच्या बाजूच्या त्याला क्रिस्टे म्हणतात. मायटोकॉन्ड्रियाचे 2 लेअर आहेत. बाहेरचा हा असा चप्पल सारखा जो दिसतोय ना, तो आहे आउटर मेम्ब्रेन आणि हा आतमध्ये असा कॉन्व्होल्युशन्स वाला जो आहे तो आहे इनर मेम्ब्रेन. कमी जागेमध्ये जास्त वस्तू बसवण्याकरता अशी रचना केली जाते. तर आता आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याचा सरफेस वाढावा, म्हणजे जास्त जागा त्याला मिळावी काम करायला, म्हणून हा इनर मेम्ब्रेन असा काय बरं म्हणतात कॉन्व्होल्युटेड आहे. आता समजून घेऊया. द आउटर मेम्ब्रेन इज पोरस, बाहेरचा मेम्ब्रेन हा सच्छिद्र आहे. अँड द इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड, खूप फोल्डिंग आहेत त्याच्यामध्ये. दिस फोल्ड्स आर कॉल्ड एज क्रिस्टे. The inner cavity is filled with proteinaceous gel-like matrix containing ribosomes, phosphate granules, and DNA. बघा. The inner cavity is filled with proteinaceous gel. ह्याच्यामध्ये जेल आहे proteinaceous like matrix containing ribosomes, phosphate granules, and DNA. याच्यामध्ये स्वतःचा DNA. Therefore, it can produce its own protein. हे स्वतःचे प्रोटीन स्वतः बनवू शकतात. ह्यांना स्वतःचा DNA आहे. डीएनए असला ना की प्रोटीन जनरेट करण्याची कॅपॅसिटी येते. डीएनए, आरएनए हे प्रोटीन्सच जमा करून करून स्वतःला बनवतात, बरोबर. Therefore, it can produce its own proteins. With the help of enzymes, mitochondria oxidize carbohydrates and fats in the cell. आपण आताच बोललो. एन्झाईम्स असतात त्याच्यामध्ये, काही केमिकल्स असतात त्याच्यामध्ये, जेल लाईक स्ट्रक्चर आहे ना. त्याच्यामध्ये आपण जे काही अन्न खाल्लंय त्या अन्नाचे कण जातात आणि त्यातले कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे एनर्जी जनरेट करतात. द एनर्जी रिलीज्ड इन दिस प्रोसेस इज स्टोअर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ एटीपी, एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया देन ॲनिमल सेल्स. ऑब्व्हियसली आहे ना, प्लांट्सना स्वतःची एनर्जी बनवण्याकरता फोटोसिंथेसिस करता येतं. लाईट त्यांच्यावरती असतो, ते बाहेरच असतात, ते कुठे घराबिरात जात नाही उन्हात, त्यांना एनर्जी मिळते. प्रॉब्लेम आपला आहे, आपणच घरामध्ये बसलेलो असतो, शिवाय आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवत पण नाही. म्हणून आपल्याला ॲनिमल सेल्सना जास्त एटीपी जनरेट करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये मायटोकॉन्ड्रिया सेल्समध्ये असावे लागतात. ठीक आहे. फंक्शन काय आता? टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड एटीपी. सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स एक्सेट्रा बाय युजिंग द एनर्जी इन एटीपी. आपल्याला प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि लिपिड हे सगळं बनवायचंय. कशाचा वापर करून? एटीपीचा. म्हणजे एटीपी काय आहे? एनर्जी आहे ना, त्याचा वापर करण्याकरता आपल्याला ते बनवावं लागतं.
आता व्हॅक्युऑल्स म्हणजे काय, जे आपण बोललो होतो डस्टबिन्स. They are the storage sacks for the solids or liquid contents. They don't have any typical shape or size. The structure of the vacuole changes according to the need of the cell. बघा, ही जी काही तुमच्याकडे एखादी अशी बॅग असते, अशी एक्स्ट्रा बॅग, ती बॅग तुम्ही कुठे जाताना घेऊन जाता. कधी वाटलं त्याच्यामध्ये भाजी आणता, कधी वाटलं फळं आणता, कधी वाटलं वह्या पुस्तकं आणता, कधी जर वाटलं तर खाऊचे पदार्थ आणता, कधी वाटलं तर ज्यूस त्याच्यामध्ये एखाद्या पिशवीत टाकून घेऊन येता, बरोबर. ती पिशवी तुम्ही कुठेही घेऊन गेला तरी पण त्या पिशवीत तुम्ही अनेक गोष्टी आणू शकता ना. यालाच म्हणतात एम्प्टी बॅग. जशी की व्हॅक्युअल आहे, तर ती काय आहे, एक स्टोरेजची एम्प्टी बॅग आहे. त्याच्यात तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाका. वाटलं तर फूड ठेवा, वाटलं तर पाणी ठेवा, वाटलं तर कचरा ठेवा. तुमची जी नीड आहे सेलची ती तुम्ही वापरू शकता. याचं फंक्शन काय, टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. याच्यामध्ये तुम्ही पाणी जमा केलं तर ऑस्मोटिक या शब्दाचा अर्थ आहे पाण्याचं प्रेशर. पाणी जमा केलं तर तुम्हाला पाण्याचं प्रेशर मेंटेन करता येतं. स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एन प्रोडक्ट्स, जे आपण आत्ताच बोललो. मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट म्हणजे काय, आपल्या वाढीमध्ये अनेक गोष्टी बनतात, अनेक गोष्टी एक्स्ट्राच्या कचऱ्यामध्ये टाकल्यासारख्या बनतात. तर त्या गोष्टींना स्टोअर करण्याकरता मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एन प्रोडक्ट्स कुठे बनतात, व्हॅक्युअल्समध्ये. In animal cell, they store waste products and food, while in the amoeba, it stores food before digestion. अमिबा मध्ये पण व्हॅक्युअल आहे. अमिबा काय करतो, फूड त्याच्यामध्ये जमा करून ठेवतो आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा खाऊन घेतो. काही अॅनिमल्स मध्ये त्याच्यामध्ये वेस्ट प्रोडक्ट जमा केले जातात. नको असलेला कचरा आपण डस्टबिन मध्ये कसा ठेवतो, डस्टबिन बॅग मध्ये, तसा आहे ते. इन प्लांट सेल, व्हॅक्युऑल आर फुल ऑफ सेल्फ सॅप अँड प्रोव्हाइड रिजिडिटी टू देम. म्हणजेच काय, सेल सॅप. प्लांट्समध्ये काय असतं, प्लांट्समध्ये पण असा काही लिक्विड्स असतात त्याचे, ते त्याच्यामध्ये जमा होतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या सेलला घट्टपणा येतो आणि एक पर्टिक्युलर रिजिडिटी येते, सपोर्ट. नंतर आहेत प्लॅस्टिड्स. आपल्या सेलमध्ये रंगीबेरंगी आणि व्हाईट अशा वेगवेगळ्या पिगमेंट्स असतात, रंग असतात. थोडक्यात प्लॅस्टिड्स मध्ये काय होतं, कलर देण्याचं काम होतं. फुलांचे रंग, पानांचे रंग, बरोबर. हे तुम्ही बघितलं असेल, वेगळे वेगळे असतात. फुलं असतात लाल, पिवळी, ऑरेंज, निळी, हो ना, काही पांढरी, अशा अनेक रंगांची फुलं सुंदर तुम्ही बघितलेली असतील. हे रंग कुठून येतात, ह्या रंगांना देण्याचं काम, त्या त्या प्लॅन्टच्या पार्टला ते कलर येण्याचं काम हे प्लॅस्टिड्स करतात. काय असतात हे प्लॅस्टिड्स, दोन वेगवेगळ्या प्रकारचे. एक आहेत ल्युकोप्लास्ट, दुसरे आहेत क्रोमोप्लास्ट. ल्युको या शब्दाचा अर्थ आहे व्हाईट आणि क्रोमो या शब्दाचा अर्थ आहे कलर्ड. क्रोमा म्हणजे कलर. मग जे ग्रीन कलर असतं, ग्रीन पानं असतात, त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. जसं की ऑरेंज किंवा कॅरेट, म्हणजे ऑरेंज कलरच्या सगळ्या वस्तूंमध्ये जो डॉमिनंट कलर आहे ऑरेंज, तो त्याच्यामध्ये असलेल्या कॅरोटीन नावाच्या पिगमेंटमुळे. पिवळ्या रंगाचे जे असतात त्यांच्यामध्ये आहेत झॅन्थोफिन, पिवळा झेंडू. पर्पल आणि ब्लू अँथ्रोसायनिन, ब्ल्यूबेरी, बरोबर, किंवा ती डार्क जांभळी काळसर दिसणारी द्राक्ष. हा रंग कुठून आला, त्यांच्यामध्ये अँथ्रोसायनिन पिगमेंट जास्त आहे. डार्क पिंक कलर, एकदम डार्क पिंक. बीटरूट कापल्यावर बघितलं तुम्ही कसं लाल लाल होतं ते, पण तो डार्क पिंक आहे, लाल रंग नाही येतो. आणि तो कशामुळे येतो, बेटॅलिन्स. ठीक आहे. तर अशा ह्या सगळ्या रंगीबेरंगी पिगमेंट्समुळे आपलं आयुष्य पण रंगीबेरंगी झालं. कारण आपण जे काही खातो ना वनस्पतींमधनं, हे रंग इथूनच आलेले आहेत. मग आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय क्लोरोप्लास्ट. बाहेर असलेल्या सनच्या लाईटचा वापर करून हवेमधला कार्बन डायऑक्साईड आणि मुळांकडनं आलेलं पाणी, या सगळ्याचं फोटोसिंथेसिस करून प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, बरोबर. टोस टर्न रेड ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल अँड सिंथेसिस ऑफ लायकोपिन. एका पिगमेंट मधून दुसऱ्या पिगमेंट मध्ये जाता येतं. क्लोरोफिल म्हणजेच, आता आपण जे म्हणालो की फोटोसिंथेसिससाठी क्लोरोफिल गरजेचं असतं, पण फळं पण तर हिरवी असतात ना. तर त्या हिरव्या फळांमध्ये जसं की त्याच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण जास्त असेल, तर तो कलर, कारण क्लोरो या शब्दाचा अर्थ ग्रीन आहे, तर तो ग्रीन कलर बदलला तर काय होईल, जो रंग आता जसं टोमॅटोमध्ये डार्क कलर झाला,
रेड कलर झाला. तर तो रेड कलर कशामुळे आला? त्याच्यामध्ये लायकोपीन हे वाढलं म्हणून आला. बरोबर. तर अशा पद्धतीने कलर चेंजेस होतात, एका क्लोरोप्लास्ट कडून दुसऱ्याकडे जाता येतं. मग ह्या क्लोरोप्लास्ट मधलं आपल्याला जे दिलेलं आहे क्लोरोप्लास्ट, त्याचं आपल्याला स्ट्रक्चर कसं दिसतं हे या चित्रातनं आपल्याला समजतं. बघा, एकावर एक आपण ती बिस्किट असतात ना, गुड्डेची बिस्किट समजा अशी ठेवली आणि त्याला मधून एका शेपमध्ये कट केलं तर कसं दिसेल? किंवा एखादा केक आहे 4 लेअरचा आणि त्याला तुम्ही असं मध्ये कापलं तर कसं दिसेल? तसे ह्याचं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. ठीक आहे. ह्यातला एक पार्ट जो ना त्याला ग्रॅनम म्हणतात. आणि ह्याला इथे मध्ये जे आहे ते स्ट्रोमा, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन हे सगळं याच्यामध्ये. हा पूर्णच्या पूर्ण गड्डीला म्हणतात थायलॅकॉइड. तर हे क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस. जे आपल्याला मगाशीच आपण बोललो की प्लांट्स मेक देअर ओन फूड फॉर द बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट ट्रॅप्स सोलार एनर्जी and converts it to the chemical energy. Stroma in the chloroplast contains enzymes, DNA, ribosomes, carbohydrates that are necessary for the photosynthesis. तर या स्ट्रोमामध्ये मधल्या स्पेसमध्ये हे सगळं असतं ज्याचा उपयोग फोटोसिंथेसिस साठी होतो. So chloroplasts convert solar energy to chemical energy. Then chromoplasts give different colors to flowers and fruits. And then leucoplasts are involved in the synthesis and storage of food like starch, oils, proteins वगैरे वगैरे. हा खूप इंटरेस्टिंग आणि कलरफुल पार्ट होता. मायटोकॉन्ड्रिया जे असतात अँड प्लास्टिड्स कॅन प्रोड्यूस प्रोटीन्स. मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड हे दोघंही प्रोटीन्स पण प्रोड्यूस करू शकतात आणि रेप्लिकेट देमसेल्स, स्वतःला ते रेप्लिकेट करू शकतात, डबल करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये त्यांचे स्वतःचे डीएनए आहेत आणि त्यांचे स्वतःचे रायबोझोम्स आहेत. बरोबर. आफ्टर स्टडींग द सेल अँड सेल ऑर्गेनेल्स यू मस्ट हॅव कम टू नो that all the functions in the plant and animal cells are taking place smoothly due to the cell organelles. Such developed cells are called as eukaryotic cells. जे तुमच्यामध्ये आहेत, माझ्यामध्ये आहेत, आपल्या आजूबाजूला असलेल्या पक्ष्यांमध्ये, फिशमध्ये, बरोबर, पालीमध्ये, झुरळामध्ये, मच्छरांमध्ये हे सगळे डेव्हलप्ड सेल्स आहेत, जे युकॅरियोटिक सेल्स आहेत. यू म्हणजे तुम्ही आणि तुम्ही आहात डेव्हलप्ड, तर तुम्ही एक सिंगल सेल आहात, नाही ना. यू आर अ डेव्हलप्ड ह्युमन बीइंग, द मोस्ट डेव्हलप्ड ॲनिमल्स. बरोबर. तर आता काय बरं युकॅरियोटिक सेल्स आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. आणि मग जे बिचारे आधीचे होते ज्यांच्यामध्ये हे एवढे सेल ऑर्गनल्स डेव्हलप नव्हते त्यांना म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल्स, म्हणजे जुन्या काळातले, ज्यांच्यामधून युकॅरियोटिक बनले. आता बघा त्याचा डिफरन्स दिलेला आहे. युकॅरियोटिक बघूया आधी आपण, म्हणजे आपण, आपल्या सेल्सची साईज खूप मोठी आहे, 500 ते 100 मायक्रोमीटर. आपल्याकडे एकाहून जास्त क्रोमोझोम्स आहेत. आपलं जे न्यूक्लियस आहे विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिओप्लाझम हे आपल्याकडे पद्धतशीर आहे. न्यूक्लियसचे पण पार्ट्स आहेत. मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स आपल्याकडे आहेत. आणि सगळेच्या सगळे आपण जे काही डेव्हलप्ड हायली इव्हॉल्ड लोक आहोत, प्लांट्स आहोत, त्या सगळ्यांमध्ये काय आहेत? युकॅरियोटिक सेल्स. मग प्रोकॅरियोटिक कोण होते? जेव्हा लाईफ आली अर्थवरती तेव्हाचे. साईज बघा किती छोटी आहे, 1 ते 10 मायक्रोमीटर. आणि नंबर ऑफ क्रोमोझोम्स ओनली 1, एकच क्रोमोझोम आहे त्यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये न्यूक्लिओटाइड रिझेम्बलिंग न्यूक्लियस, न्यूक्लियस असा वेगळा नाहीच आहे. दे डोंट हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनल्स. काय मेम्ब्रेनला चिटकलेले काही सेल ऑर्गेनल्सच नाहीत त्याच्यामध्ये. मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिडची काय गोष्ट सांगते. आणि त्याचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. पण एक मजा अशी आहे, प्रोकॅरियोटिक सेल अजूनही अस्तित्वात आहेत. तुम्ही इकडे किती पण डेव्हलपमेंट करा, अमुक करा, धमुक करा, पण हे पूर्वीपासून आतापर्यंत अर्थवरती आहेत आणि खूप मोठ्या संख्येने आहेत. यांच्यामध्ये काही बदल झालेला नाही. हा, यांच्यामधून इव्हॉल्व्ह होऊन हे आले, पण हे आपल्या सगळ्यांचे बाप आहेत अजून पण. बघा बॅक्टेरिया आणि व्हायरस ते एकदा अटॅक करायला लागले तर भल्या भल्यांची, भल्या भल्या युकॅरियोटिक सेलची बत्ती गुल होते. विचार करा, बरोबर सांगते की नाही. काहीतरी यांच्याकडे असं आहे ना जे त्यांना एवढ्या सगळ्या डेव्हलपमेंट नंतर पण सर्व्हाइव्ह करायला मदत करतं. थिंक अबाउट इट की हे काय असू शकतं. ऑन दिस नोट आपण आज थांबूया इकडे. पुढच्या वेळेला भेटू तेव्हा पुढचा लेसन रिवाइज करूया. थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांना.